सुद्धा लक्षात घ्या, हा जो बॅनर आहे ना, त्या बॅनरवरती छत्रपती शिवाजींचा फोटो आहे, प्रतिमा आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा प्रतिमा आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे या राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा त्याच्यामध्ये फोटो आहे. त्याची हिंमत होते. त्यामुळे लक्षात ठेवा, शिवसेनेच्या मुख्य माणसाचा फोटो असलेला काढण्याची हिंमत करत असाल तर अकोला शहरामध्ये सुद्धा अनेक पक्षाचे राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. त्याचं काय, तुम्हाला एवढा समजा पुळका आला असेल त्या कर्मचाऱ्याला आणि तुम्हाला प्रशासनाला, तर तुमच्याच कारवाई करण्यासंबंधीची पुढे संकेत हे बघा ना फोटो. तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पैसे घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही सुद्धा काय करायला पाहिजे होतं, कर्मचाऱ्याकडून समोर माहिती घ्यायला. त्या नगरपालिकेने आयुक्तांनी सुद्धा संबंधितांना नोटीस द्यायला पाहिजे होती. अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक सागर यांच्यामध्ये काही चर्चा झाली, वादावादी झाली. आणि त्यानंतर ह्या शहरामध्ये जो बॅनर लावलेला होता तो बॅनरची परवानगी आहे ना या पुढचा विषय. पण तो बॅनरच्या इथे एक कर्मचारी येतो मिश्रा नावाचा आणि तो तक्रार देतो लेखी, त्याच्यावरती अनुषंगाने गुन्हा दाखल होतो. हे कितपत योग्य आहे सांगा. हे 100% चुकीचं आहे, दबावाखाली झालेला आहे. आणि त्या बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फोटो आहे, त्याच्यावरती वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेबांचा एकनाथ शिंदेचा फोटो आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे बॅनर काढण्यापूर्वी ह्या प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता. त्यांना आम्ही सांगितलं आहे, त्या ठिकाणी आमचे सागर म्हणून आहे, त्यांना त्या कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केली. त्या कर्मचाऱ्याने त्याचे पैसे मागितले, पैसे तुम्ही दिलात तर आम्ही हा विषय संपवू. आणि म्हणून आम्ही सुद्धा तक्रार आता दिलेली आहे. याच्यावरती त्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर 2 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, हा इशारा पोलिसांना आम्ही दिलेला आहे.